नमस्कार, आपण पाहत आहात ETV न्यूज 24। मोहोळ शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे। भारतीय राष्ट्रीय राजमार्गाच्या जागेत कोणतीही पूर्व परवानगी न घेता छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नेमकी घटना काय ते आपण पुढे पाहूया। याच्याबद्दल सविस्तर माहिती अशी की मोहोळ वाकडी राष्ट्रीय महामार्गाच्या टप्पा क्रमांक 1 मध्ये म्हणजेच मोहोळ एसटी स्टँडच्या अगदी जवळ असलेल्या NHIच्या जागेत हा प्रकार घडला आहे। काल 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 7:15 वाजेच्या सुमारास ही बाब उघडकीस आली। काही अज्ञात व्यक्तींनी शासनाची कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता या जागेवर अतिक्रमण केले आणि एका लोखंडी स्टँडवर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवला। ही जागा राष्ट्रीय महामार्गाची असल्याने NHIच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ मोहोळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली। या फिर्यादीवरून आता अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत। सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर आणि पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील या गुन्ह्याचा तपास करत आहेत। दरम्यान मोहोळ शहर आणि परिसरात सध्या पूर्णपणे शांतता असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सह मी अभिषेक पवार, ETV न्यूज 24 मोहोळ।